दिवस होता 17 सप्टेंबरचा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील आजगाव इथे राहणारा योगेश आर्या हा तरुण धावत पळत खेड पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने पोलिसांना सांगितले की मला वारंवार एक स्वप्न पडते। त्या स्वप्नामध्ये मला खेड रेल्वे स्टेशन समोर असणाऱ्या एका डोंगरामध्ये एका पुरुषाचं प्रेत असल्याचं सारखं दिसतंय। तो मयत पुरुष माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा असं वारंवार सांगतोय। सुरुवातीला पोलिसांनाही हा प्रकार हास्यास्पद वाटला, मात्र योगेश आर्या हा तरुण मात्र वारंवार हा प्रकार पोलिसांना सांगत राहिला आणि मग पोलिसांनी त्या जंगलामध्ये जाऊन पाहणी करायचं ठरवलं। पोलीस तो तरुण जी जागा सांगत होता त्या जागेवर बोस्ते घाटात पोहोचले आणि पोलिसांनी शोधाशोध सुरू केली। आत जंगलात जिथे कुणीही माणसं आत येत जात नाहीत अशा एका ठिकाणी झाडाखाली पोलिसांना काहीतरी दिसलं आणि त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं तर एक भयंकर प्रकार त्यांच्या दृष्टीस पडला। नेमकं काय आहे हे प्रकरण, याच गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। कोकण म्हटलं की गर्द झाडी, मोठमोठे डोंगर आणि दाट जंगल। भूताखेतांच्या गोष्टी तर कोकणात फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत। कोकणामध्ये या असल्या गोष्टींवर पटकन लोक विश्वास ठेवतात। असाच एक प्रकार योगेश नावाच्या तरुणासोबत घडलाय। मागच्या काही दिवसांपासून योगेशच्या स्वप्नात एक मेलेला माणूस यायचा आणि माझा मृतदेह खेड रेल्वे स्टेशन समोरील डोंगरात आहे, माझी मदत करा अशी योगेशकडे मागणी करायचा। सुरुवातीला योगेशने देखील या स्वप्नांकडे दुर्लक्ष केलं, मात्र वारंवार त्याला हे स्वप्न पडू लागलं। तेव्हा योगेश आर्या हा सावंतवाडीत राहणारा तरुण तिथून 250 किलोमीटर लांब असलेल्या खेड पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांना त्याला पडणाऱ्या या स्वप्नांबद्दल सांगू लागला। सुरुवातीला पोलिसांनी देखील या गोष्टीवर विश्वास ठेवलेला नव्हता, मात्र तो तरुण अगदी पोलिसांकडे गयावया करून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करू लागला। तेव्हा त्या तरुणाला घेऊन खेड पोलीस त्या रेल्वे स्टेशन जवळील बोस्ते घाटात गेले आणि त्यांनी आतमध्ये जंगलात जाऊन तपासणीला सुरुवात केली। त्यावेळी सुरुवातीला तर पोलिसांच्या हाती काही लागलं नाही, मात्र काही वेळाने एका पोलीस कर्मचाऱ्याला 100 फूट लांबीवर असलेल्या एका झाडाजवळ कसला तरी कुजलेला वास आला। त्यानंतर सर्वांनी त्या झाडाजवळ जाऊन पाहिलं तर तिथे खरोखरच एका माणसाचा मृतदेह होता। झाडाच्या फांदीला बांधलेल्या काळ्या रंगाच्या वायरीला लटकलेल्या अवस्थेत तो मृतदेह पोलिसांना आढळलेला होता। त्या मृतदेहाजवळ एक काळ्या रंगाची बॅग देखील पोलिसांना आढळली, मात्र या व्यक्तीची ओळख पटवणारे कुठलेच कागदपत्र या बॅगेमध्ये मात्र आढळून आलेले नव्हते। या मृतदेहाची अवस्था पाहता गेल्या अनेक दिवसांपासून तो इथे पडून होता। इतक्या दिवसांपासून मृतदेह असून देखील स्थानिक लोकांना कसा हा मृतदेह आढळला नाही आणि थेट 250 किलोमीटर लांब राहणाऱ्या योगेशला स्वप्नात या मृतदेहाची माहिती मिळाल्यामुळे पोलीस देखील हे प्रकरण पाहून चक्रावून गेलेत। ही आत्महत्या आहे की त्या इसमासोबत काही घातपात झालाय याचा खेड पोलीस सध्या कसून तपास करतायत। तसेच स्वप्न पडलेल्या योगेश आर्या या तरुणाची देखील पोलीस बारकाईने चौकशी करतायत। तर व्हिडिओला आपण इथंच थांबूयात। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका।